मित्रांनो, आता नवीन चॅप्टर जे आहे तर दशांश अपूर्णांक संख्येचा गुणाकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार. दशांश अपूर्णांक संख्येचा गुणाकार. आता बघा, दशांश अपूर्णांक संख्येचा गुणाकार, या गुणाकारमध्ये काय कंडिशन होणार लक्ष द्या. साधा साधा जसं आपण पहिले साधा साधा गुणाकार करत होतो तसंच करायचं आहे, फक्त पॉईंट नंतर कन्वर्ट करायचं. पॉईंट नंतर कन्वर्ट करायचं, काय कंडिशन करायची लक्ष द्या. सर्वात पहिले जसा गुणाकार होते तसा करून घ्या, पॉईंटचा विचार करू नका, जसा होते तसा करा. बघा, 7 8 56 बरोबर. आता इथं एक नंतर पॉईंट आला, इथं एक नंतर पॉईंट आला, पॉईंट इकडून मधून जायची. हे एक पॉईंट, हे एक पॉईंट झाले, दोन नंतर पॉईंट, दोन घरानंतर पॉईंट देऊन टाका, उत्तर खतम. आता ते दुसरी कंडिशन बघा, यामध्ये पुन्हा 7 35 बरोबर गुणाकार करून घेतला. हे 3 नंतर पॉईंट आहे, हे 3 नंतर पॉईंट आहे, 3 आणि 3 किती झाले, 6 नंतर पॉईंट. 1 2 3 4 5 6 पॉईंट 0, उत्तर खतम. बरोबर. त्याच्यानंतर इथं 7 8 56 बघा, इथे 2 नंतर पॉईंट आहे, इथे 2 नंतर पॉईंट आहे, दोघं पॉईंटची बेरीज होणार. पॉईंट झाले 4, 1 2 3 4 पॉईंट 0 म्हणजे 0.0056. आता समोरच्या ह्याच्यात बघा, इथे तेच कंडिशन करायची आहे. 14 2 28. आता इथं 28 मारल्यानंतर इथे 2 नंतर पॉईंट आहे, इथे 2 नंतर पॉईंट आहे, सरळ सरळ 4 नंतर पॉईंट येणार. 1 2 3 4 पॉईंट 0. आता इथं बघा, 8 गुणिला 8 गुणिला 8 म्हणजे सरळ सरळ 8चा घन. 8चा घन किती येणार, 512. मग 8चा घन 512 आल्यानंतर इथं 2 नंतर पॉईंट, इथं 1 नंतर पॉईंट म्हणजे आले 3 नंतर पॉईंट. इथं पॉईंटच नाहीये, सोडून द्यायचं. म्हणजे पॉईंट ना 3 नंतर, तर 1 2 3 3 नंतर पॉईंट टाका, उत्तर खतम. आता इथं दुसरी कंडिशन काय होणार लक्ष द्या. इथे पुन्हा 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 5चा घन 125. आता बघा, इथं 3 नंतर पॉईंट झाले, इथं 2, 3 आणि 2 5, 5 आणि 6. आता यात मी 6 घरानंतर पॉईंट टाका, 1 2 3 4 5 6 पॉईंट 0, उत्तर खतम. दशांश पूर्णांक संख्येचा गुणाकार एकदम सोपा आहे. फक्त त्याला कॅल्क्युलेशन करायचं, जेवढे पॉईंट असेल त्या पॉईंटची बेरीज करून त्यामध्ये टाकून द्यायची. बरं, काही गुणाकारामध्ये या टाईपचे पण गणित असतात. आता इथं काय कंडिशन तुम्हाला दिलेली आहे बघा, या दोन संख्येचा गुणाकार जर एवढा येत असेल तर समोर पॉईंट कन्वर्ट करून दिलेला आहे. एकदम साधे आणि सोपे आहे. याला करायचं काय लक्ष द्या. आता या दोन संख्येचा गुणाकार जर एवढा जर येत असेल तर या दोन्ही संख्येचा गुणाकारही तेवढाच येणार, फक्त त्याच्याने पॉईंट टाकून दिलेले आहे. मग या संख्येला जसंच्या तसं माना. जे काय उत्तरात दिलेलं असेल, जे काय उत्तरात दिलेलं असेल ते मांडा. आता याच्यात मी इथं 2 नंतर पॉईंट आहे, इथं 2 नंतर पॉईंट आहे, 2 आणि 2 झाले 4 नंतर पॉईंट, इथं तुम्हाला 4 नंतर पॉईंट टाकून द्या, उत्तर तुमचं खतम. बरोबर. आता यानंतर काय होणार लक्ष द्या. या दोन्ही संख्येचा गुणाकार तसाच एवढा आलेला आहे. जे उत्तर सांगितलेलं असेल तेच उत्तर आपल्याला कन्वर्ट करायचं. आता इथं 2 नंतर पॉईंट, इथं 1 नंतर पॉईंट म्हणजे झाले 3 नंतर पॉईंट, सरळ सरळ 3 घरानंतर पॉईंट टाकून द्या, उत्तर येणार 82.560. एक तर ऑप्शनला तुम्हाला 82.560 दिलेलं असेल किंवा मग 82.56 दिलेला असेल. जे येईल ते गोष्ट समोर करायची. आता याच्यात मी या दोन्ही संख्येचा गुणाकार तसाच आहे, इथे पॉईंट कन्वर्ट करायचा आहे. खाली संख्या टाका 10 764. इथं 3 नंतर पॉईंट, इथे 4 नंतर पॉईंट, 1 2 3 4 4 नंतर पॉईंट टाकून द्या, उत्तर तुमचं इथं क्लिअर. बरोबर. आता जसं आपण घेतलेला आहे गुणाकार त्या टाईपमध्ये तुम्ही कोणत्याही गुणाकार म्हणजे दशांश अपूर्णांक संख्येचा गुणाकार करू शकता. आता बघा, आता यामध्येच आपण या व्हिडिओमध्येच आपण दशांश अपूर्णांक संख्येचा भागाकार घेऊ. भागाकार. आता हे भागाकार या व्हिडिओमध्ये पूर्ण. चला, आता भागाकारमध्ये काय करायचं लक्ष द्या. भागाकार एकदम सोपा आहे, गुणाकारासारखाच भागाकार आहे, फक्त थोडंसं समजून घ्यायचं कुठं काय करायचं. आता एक बघा, इथं दिलेलं आहे आपल्याला 0.15 भागेला 0.3. आता या कंडिशनवर काय करायचं, इथं 0.15 भागेला 0.3. पॉईंटचा विचार न करता सरळ सरळ ज्या संख्येला, आता समजा इथं पॉईंटचा विचार नाही करायचा, ज्या संख्येला जसा भाग जाते तसा भाग पहिले देऊन टाकायचा. बघा, 3 1 3 3 5 15, उत्तर किती आलं तुमच्याकडे 15. आता वर पॉईंट उत्तर किती आलं तुमच्याकडे 5. आता वर पॉईंट किती होते 2 आणि छेदात पॉईंट किती आहे 1. 1 2 नंतर पॉईंट आणि इथं छेदात 1 नंतर पॉईंट. आता करायचं काय लक्ष द्या, यांची मायनस करायची.
2 मधून 1 गेला, 1 उरणार कुठं? वर. जर वरच्या साईडनं जर इथं जर पॉइंट उरत असेल, पॉइंट जर इथं जर उरत असेल तर वर 1 नंतर पॉइंट द्यायचा, आणि ते जर खाली जर पॉइंट जर उरत असेल तर इकडे 1 शून्य वाढवायचं. बरोबर? काय कंडिशन सांगितली आपण? वर जर पॉइंट जर शिल्लक राहत असेल तर संख्येवर पॉइंट वाढवायचा समोर, आणि जर खाली जर पॉइंट जर उरत असेल तर संख्येवर डायरेक्ट 0 वाढवायचा. मग आता इथं 2 मधून 1 पॉइंट गेला, उरला किती पॉइंट? 1, पण ते पण कुठं? वर. वर उरला म्हणजे 1 नंतर पॉइंट, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.5. आता तेच कंडिशन इथं करू. आता इथं काय झालं? 1.44 भागाकारात 1.2. पॉइंटचा विचार न करता पहिले भागून टाका. 12 1 12, 12 1 12, उरले 2, 12 दोन्ही 24. वर पॉइंट आले 2, छेदात आला 1. पुन्हा तीच कंडिशन झाली. 2 मधून 1 गेला, 1 राहिला, 1 कुठं राहिला? वर, म्हणजे 1 नंतर पॉइंट, म्हणजे उत्तर येणार आपलं 1.2. आता हेच कंडिशन इकडच्या ह्याच्यात बघा. 1.2 भागेला 0.003. जसा भाग जाते तसा देऊन टाका. 3 1 3, 3 चूक 12. बरोबर? आता पॉइंट कन्वर्ट करा. वरच्या ह्याच्यात पॉइंट आला 1, आणि 1 2 3, खाली किती आले पॉइंट? 3. आता 3 मधून 1 पॉइंट गेला, उरले किती? 2 पॉइंट उरले. आता हे 2 पॉइंट खाली जर उरत असेल तर या संख्येवर 2 शून्य लावा, म्हणजे उत्तर किती आलं? 400. हेच गणित तसंच 0.169 भागाकारात 1.3. जसा भाग जाते तसा देऊन टाका. 13 1 13, उरले 3, 13 3 39. वर पॉइंट होते 3, छेदात होते 1, म्हणजे पॉइंट किती उरणार? 2 पॉइंट उरणार. कुठं? वर. वर जर 2 पॉइंट उरला तर 2 नंतर पॉइंट, म्हणजे उत्तर येणार आपलं 0.13. आता समोरच्या ह्याच्यात बघा, याच्यात जे दिलेलं आहे आपल्याला, इथं काय करायचं? सरळ 5 गुणेला 0.4 भागेला 0.004. जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. 4 1 4, 4 1 4, उरले किती याच्यात? 5. वर पॉइंट किती राहिला आता? 1, आणि खाली किती राहिलेले आहे? 3. वर 1 आहे, खाली 3 आहे. या 3 मधून 1 मायनस करा, किती उरले? 2. खाली 2 उरले म्हणजे 2 शून्य वाढवा, उत्तर येणार 500. आता समोरचे गणित काय होणार? लक्ष द्या. यामध्ये एक कंडिशन करणं आहे आपल्याला. बघा, 5 1 5, 5 1 5. आता समोर उरला काय आपल्याकडे? 5. आता बघा, वरचे पॉइंट कन्वर्ट करा. हे झाले 3, 3 आणि 2 5. वरचे 5 पॉइंट, खालचे 4 पॉइंट. उरणार किती पॉइंट? 1 पॉइंट उरणार. वर जर 1 पॉइंट उरला तर येणार 0.05. आता हेच कंडिशन समोरच्या ह्याच्यात जर म्हटलं तर 7 1 7, 7 1 7 कट करा. 4 1 4, 4 1 4 कट करा. म्हणजे लाख मध्ये आपल्याकडे काय उरलं? फक्त 5. इथं 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. पुरे पॉइंट आले 6. इथं 2, इथं 2, ते झाले 4. आता 6 मधून 4 गेले, उरले किती? 2. म्हणजे इथं वर 2 पॉइंट उरले, म्हणजे 2 नंतर पॉइंट. उत्तर येणार आपलं 0.05. आता हेच कंडिशन इकडे करायची आहे. जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. 8 1 8, 8 3 24, 25 1 25, 25 5 5 125. आता 3 5 15. आता एवढा आल्यानंतर वरचा पॉइंट आहे 3, इथचे आहे 3, 3 आणि 3 किती झाले? 6. छेदा 3, 3 आणि 2 5, म्हणजे वर पण 1 नंतर पॉइंट उरणार. वरचा 1 पॉइंट उरला म्हणजे 1 नंतर पॉइंट, म्हणजे उत्तर आलं आपलं 1.5. आता समोरच्या ह्याच्यात बघा, 2 भागेला 0.0002. जसा भाग जाते तसा देऊन टाका. बे एक बे बे एक बे, वर आला 1, आणि छेदात वर 1 म्हणजे सरळ सरळ 1/1 म्हणजे उत्तर 1च असते. आता याच्यात बघा, वर पॉइंटच नाही, खाली किती पॉइंट आहे? 1 2 3 4. सरळ सरळ 4 शून्य लावून टाका, म्हणजे उत्तर टाका. उत्तर येणार तुमचं 10,000. आता याच्यात इथं बघा, इथं बहुतेक आपलं हे गणित डबल मांडण्यात आलेलं आहे. याला राहू द्या. समोरचं बघा, आता समोरचे जे राहिलेले आहे, समोरचे राहिलेले इथं बघा, राहिलेले गणित याच्यात क्लिअर करू. आता याच्यात काय झालं लक्ष द्या. जर आपण 36 भागेला जर 4 केले तर उत्तर किती येतात? 9 येते. इथं सॉल्व्ह करूनच दिलेलं आहे आपल्याला सरळ सरळ. 36 भागेला 4 केले म्हणजे 9 येणार. आता इथं जर पॉईंट जर सोडले तर 36 भागेला 4च येणार, म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म 9 येणार. बरोबर? आता काय कंडिशन झाली लक्ष द्या. याच्यात इथं 1 पॉइंट आहे आणि छेदात 2 पॉइंट आहे.
मग आता काय कंडिशन होणार, वरच्या खालच्या पॉईंट मधून एक पॉईंट मायनस केला म्हणजे 2 मधून 1 केला, उरला किती 1, पण कुठं उरला खाली, खाली 1 जर उरत असेल तर 1 शून्य लावून टाका म्हणजे उत्तर येणार आपलं 90. आता हेच कंडिशन इथं झाली बघा, 117 भागेला 9 केले म्हणजे उत्तर येणार 13. पुन्हा कंडिशन पॉईंट जर याच्यात जर काढून घेतले तर 117 भागेला 9 म्हणजे पुन्हा इथं उत्तर आपलं 13च येणार. इकडे 13 आलं तर इकडे 13च येणार. आता काय झालं, पॉईंट कन्वर्ट करा, वरच्या ह्याच्यातनी आले पॉईंट 2 आणि छेदातनी आले पॉईंट 4. वरच्या मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली, 4 पॉईंट मधून 2 पॉईंट मायनस केले, उरले किती तुमच्याकडे 2 पॉईंट. कुठं उरले, खाली. खाली जर 2 पॉईंट उरत असेल तर 2 शून्य वाढून टाका म्हणजे उत्तर येणार 1300. आता तेच गणित त्याच्यात नाही बघा, आता इथं काय दिलं लक्ष द्या. कधी कधी असे गणित देतात आणि असे गणित जसे तसे पेपरला येतात. या दोन संख्येचा गुणाकार ही एवढा येते बरोबर. आता इथं काय होते, या संख्येच्या भागाकारात जर ही संख्या दिली तर उत्तर हे येणार आणि या संख्येच्या भागाकारात जर ही संख्या दिली तर उत्तर हे येणार. आता हेच कंडिशन इथं बघा, पॉईंटचा विचार न करता 13689 च्या भागाकारात 169 हे उत्तर भागाकारात दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 169 भागाकारात दिलेला आहे म्हणजे 81 कन्फर्म उत्तर आहे बरोबर. आता पॉईंट कन्वर्ट करा, पॉईंट कन्वर्ट केले, वरचे पॉईंट आले 3 आणि छेदातले पॉईंट आले 4. मग आता बघा उरला किती पॉईंट, 1 पॉईंट उरला खाली. खाली जर 1 पॉईंट उरत असेल तर 1 शून्य वाढून टाका म्हणजे उत्तर येणार 810. आता याच्यात काय होणार, आता बघा या टाईप मध्ये तुम्ही गुणाकार भागाकार हे करू शकता. याच्या व्यतिरिक्त बाकी जर गणित जर तुम्हाला सापडत असेल तर ते सॉल्व्ह करून बघा. कोणी आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि जर तुमचे कोणी चांगले मित्र जर असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. काय आवडलं तर कमेंट करा. धन्यवाद. आणि याच्यानंतरचा जो भाग आहे, याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओला बघू. धन्यवाद.